आज काहीतरी असंच काम करताना एक गोष्ट लक्षात आली, की आपण साड्या ज्या वापरतो त्याची किती काळजी घेतो. तर एक कधी लक्षात आलं आहे का? आपण जे कपडा आहे तो फाटून जाणार आहे, तरी त्याची इतकी काळजी घेतो. तेच आपण नात्याची तेवढी काळजी घेतो का? आपल्या मनाची तेवढी काळजी घेतो का? सगळ्यात जास्त त्याची गरज आहे. पण त्याच्याकडे मला वाटतं सरासरी सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. मी माझं धरून सांगते. आपण साड्यांचं आता ह्याच्यावरून उदाहरणं घ्या. मी साड्या सगळी चेक करते, इस्त्री आहे की नाही किंवा कुठं जर खराब झाली आहे का, काय झाले असं ह्याला लक्ष देतो. आपण तेच म्हणजे चालतं बोलतं माणूस किंवा आपले जवळचे कोणी असतील, कधी नकळतपणे काहीतरी आजार असतो त्यांना किंवा मन दुखवलेलं असतं. आपण त्या गोष्टी टाळतो, की नाही बोलायचं. बोलल्यावर त्या गोष्टी वाढतील असं वाटते. पण ते मनातही ठेवलं तरी त्या वाढणारच आहेत. कारण आजी मला एक उदाहरणं द्यायची नेहमी. आपण जे विरजण लावतो म्हणजे दही, तर तुम्हीही कधीतरी हे करून पहा. रात्री आपण विरजण लावलं आणि सकाळी ते दही आपण खाल्लं, तर ते एकदम नॉर्मल असतं. त्यानंतर थोडं, 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 थोडं त्याची चव बदलत जाते. तेच दही आपण डब्यात ठेवलं, तर ते जास्त दिवस तसंच तुम्ही झाकण ठेवा. ते आपल्या आपण आतमध्ये ॲसिड तयार होतं आणि झाकण उडतं आणि ते दही सगळीकडे पसरतं. तर मनाचंही तसंच कुठं तर आहे. आपण दुर्लक्ष, दुर्लक्ष, दुर्लक्ष करत जातो आणि एका दिवशी असा जसा तो विरजणाचा, दह्याचा स्फोट झाला आहे तसा होतो आहे. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये स्वतःकडे लक्ष देणं आणि जपणं जास्त गरजेचं आहे. काम करताना असंच सुचलं म्हणून मी